हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की डिलीट क्वेरी बद्दल बघितलं की आपण पर्टिक्युलर रो जर डिलीट करायचं असेल तर आपण डिलीट क्वेरी यूज करतो. जर आपल्याला टेबल मधला डेटा डिलीट करायचा असेल ट्रंकेट वापरतो आणि ड्रॉप युजिंग ड्रॉप वी कॅन डिलीट द एंटायर टेबल along with the data. In today's video, we're gonna talk about the how to filter the data using select query. तर आपण त्याचा सिंटॅक्स पहिल्यांदा बघू. सिलेक्ट सिलेक्ट आणि आपले कॉलमचे नेम असतात तिथे. कॉलम 1 कॉलम 2 एन नंबर ऑफ कॉलम पास करू शकतो. आणि नंतर आपण ते कोणत्या टेबल मधून आपल्याला सिलेक्ट करायचं ते आपण फ्रॉम टेबल नेम असतं. आणि आपण फिल्टर करण्यासाठी एक कंडिशन देतो युजिंग वेअर क्वेरी. वेअर कंडिशन आणि सेमीकॉलन. हा सिंटॅक्स आहे फिल्टर. हाऊ टू फिल्टर डेटा. डेटा फिल्टर आपण कसं करतो ते हा सिंटॅक्स थ्रू करतो आपण. फॉर एक्झाम्पल जसं की मी इथं कस्टमर्सचा एक टेबल ऑलरेडी शो केलेला आहे. इथे सपोज आहे ना वेगवेगळे नाव आहेत. जर सपोज मला आहे ना फिल्टर करायचंय की लास्ट नेम म्हणजे ईमेल लास्ट नेम आहे त्यात जस्ट आपल्याला जे ए पासून सुरू होणारे किती डेटा आहे किंवा पी पासून सुरू होणारे किती डेटा आहेत तर ते दिसण्यासाठी आपण कोड लिहू. तर सिलेक्ट आपण सपोज 3 कॉलम सिलेक्ट करूया. फर्स्ट नेम लास्ट नेम आणि ईमेल. फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल. फ्रॉम कस्टमर्स अँड आपल्या हे असणार आहे वेअर मध्ये कंडिशन असणार. जे लास्ट नेम आहे जे स्टार्टिंग जे सुरुवात आहे की आपल्याला ना फाइंड करायची की जे लास्ट नेम आहे त्याची स्टार्टिंग सुरुवात आहे ए नी कसे ए नी झाली पाहिजे. तर ते असे किती डेट आहे तर त्याच्यासाठी आपण लाईक लिहितो आणि डबल कोट मध्ये आपण जे आपल्याला स्टार्टिंग द्यायचे आहे सपोज ए आणि पर्सेंटेज देतो. पर्सेंटेज आणि डबल कोट कम्प्लीट आणि सेमीकोलन. जर मी ही सिलेक्ट करून एक्झिक्यूट केली तर तुम्ही बघू शकता की जे लास्ट नेम होते ए पासून जे जेवढे पण होते फर्स्ट नेम मध्ये स्टार्टिंग ए पासून जे लास्ट नेम चालू होते ते सगळ्यांचा डेटा आलेला आहे. तर आपण ते असं सिलेक्ट करू शकतो. तर हे झालं एक झालं. आपण आता ऑर्डर्स मध्ये काय मॉडिफाय करू शकतो तर तुम्ही आता सपोज आहे ना ऑर्डर्स आले आपल्याकडे आणि आपल्याला चेकआउट करायचे की बाबा 100 रुपयाच्या आतमध्ये किती डेटा आहेत किंवा 100 रुपयाच्या जास्त किती डेटा आहेत. तर ते बघण्यासाठी आपण करू शकतो. नाहीतर असं आपण करू शकतो 50च्या वरती आणि 100च्या किती डेटा आहे तर ते आपण बघू कसं करू शकतो. तर सिलेक्ट सिलेक्ट ऑर्डर ऑर्डर आयडी कॉमा ऑर्डर डेट कॉमा टोटल अमाउंट. टोटल अमाउंट फ्रॉम ऑर्डर्स टेबल आणि वेअर टोटल अमाउंट अमाउंट जे की असले पाहिजे ग्रेटर ग्रेटर दॅन 50. ओके आणि लेस दॅन 100 असले पाहिजे.
ओके. तर आपण असं पास करू शकतो आणि सेमी कॉलन आपण देऊ शकतो आणि हे आपण क्वेरी जशी एक्झिक्यूट करेल तर तुम्ही बघू शकता की आणि हा आपण इथं अँड ऑर पण पास करू शकतो. तर इथं आपण सपोज आहे ना टोटल अमाऊंट इज ग्रेटर दॅन 50 अँड टोटल अमाऊंट इज लेस दॅन 100. आपण असं एक पास करू शकतो आणि हे सिलेक्ट करू आणि एक्झिक्यूट करू. तर तुम्ही बघू शकता की दोन डेटा आपल्याला आलेले आहे की 52 अँड 72 विच इज बिटवीन दी 50 टू 100. तर हे सेकंड वे झालं. असे तुम्ही वेगवेगळे कंडिशन देऊन फिल्टर करू शकता डेटाला. दोन वेनी बघितले की आपण कसं कसं डेटा फिल्टर करू शकतो की आपण ऍड ऑपरेशन लाईक लेस दॅन ग्रेटर दॅन यूज आपण करू शकतो. अदर वे आपण बघणार आहोत की लाईक जर हा टेबल आहे तर ह्या टेबलमध्ये आपण बघू शकतो की टोटल अमाऊंट आहे की जे दिसत आहे की लाईक कसं पण आहे की 52 आहे 77 15 आहे. तर ते असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नाही तर ते आपण कसं लावू शकतो तर त्यासाठी आपण बघणार आहोत सिलेक्ट ऑर्डर आयडी कॉमा ऑर्डर डेट नाहीतर कस्टमर आयडी किंवा आपण कस्टमर आयडी and in just total amount and then from orders आणि आपण इथे काय करतो की आपल्याला आता ऑर्डर नाही लावायची असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर तर ऑर्डर बाय करणार आहे आपण ऑर्डर बाय टोटल अमाऊंटला करायचे तर टोटल अमाऊंट असेंडिंग ऑर्डर एएससी फॉर असेंडिंग आणि जस्ट आपण सेमी कॉलन दिले तर हे आपल्याला पूर्ण टेबलला आपण आहे ना आता असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार आहोत. तर जस्ट मी क्वेरी एक्झिक्यूट केली तर तुम्ही बघू शकतो 7 15 52 77 111 177. आता म्हणजे तसंच आपण डिसेंडिंग ऑर्डरने पण करू शकतो. तर सिलेक्ट ऑर्डर आयडी फ्रॉम कस्टमर आयडी and total amount okay and from orders okay and then order by total amount descending order त्यासाठी DESE म्हणून आहे command and suppose we want to list top 5 of on in the table आपण त्याला काय करू शकतो की लिमिट सेट करू शकतो लिमिट टॉप 5 आपण गेले किंवा किती पण आपण आपल्या मर्जिंग करू शकतो आणि जस्ट सेमीकॉलन देऊ आणि ही क्वेरी एक्झिक्यूट करू. तर तुम्ही बघू शकता की जे आपले टॉप 5 जे आहे ते आपल्याला शो झालेले आहे की टोटल अमाऊंटनी डिसेंडिंग ऑर्डर. तर हे असे डिफरंट वेज आहे की ज्याने आपण फिल्टर करू शकतो. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.